नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आली रे आली, दिवाळी आली. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्या कुटुंबाकडून दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा. आणि मी आशा करतो की तुमची ही दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, लॉकडाऊनच्या 2 वर्षानंतर आणि कोरोनाच्या या 2 वर्षाच्या काळानंतर आपल्याला ही पद्धतशीर दिवाळी साजरी करायला मिळते. तशी तर मी दिवाळी साजरी केली होती, कारण तुम्हाला माहिती आहे 2 वर्ष मी अलिबागला होतो. अलिबागमधील चौल या सुंदर गावात होतो. तिथे मी आमची दिवाळी साजरी केली होती आणि त्याचे जे इमेज आहे ते तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत असेल आणि वर आय बटनवर तुम्हाला लिंक पण दिलेली आहे, ती नक्की जाऊन चेक करा. पण या वर्षी 2022 मध्ये मी आहे माझ्या जन्मभूमीत म्हणजे डोंबिवलीत. तर इकडची दिवाळी कशी असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे डोंबिवलीमधील प्रसिद्ध फडके रोड इथे, जिथे दिवाळी पहाट ही साजरी केली जाते. पण त्याआधी आमच्या घरी काय काय तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवतो. चला. अरे वा, आणि ही बघा आमची परी, दिवाळीचा नवीन ड्रेस. वाव, मम्मीने शिवलाय. अरे वा वा, प्रमोशन केलं मम्मी तुझा तिने. खूप भारी. आमची ओवी बघा किती सुंदर दिसते. ओवी तर आमची देवाची पूजा करून झालेली आहे आणि ही बघा माझी देवी आली आहे. अरे वा, फराळ घेऊन. दिवाळीचा फराळ बघा कसला जबरदस्त आहे. तर हा बघा आमचा दिवाळीचा फराळ सगळाच घरी बनवलाय. आणि ह्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं दुसरं चॅनल तुम्हाला माहितीच आहे, तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच ह्या सगळ्या फराळाची रेसिपी बघू शकता. चला, आता मी पटापट खाऊन घेतो, मग आपण जाऊया फडके रोडला. ओवीने फराळ आणून सतत लाडू खायला चालू केले. मला चला, आता पटापट संपवतो आणि आम्ही आता जातोय फटाके म्हणून असतात. चला, तर आम्ही आता निघालोय घरातून. ओवी मॅडम इकडे चप्पल घालतात. यो, आणि माझी बायको, आम्ही तिघं चाललोय. आणि ही आमची बिल्डिंग आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये ही दिवाळी पहाट हा सोहळा साजरा केला जातो. तर हा प्रोग्राम कव्हर करायचाही प्रयत्न करणार आहे मी, पण त्याआधी आपण जाऊन येऊया फडके रोडला. चला. तर मित्रांनो, आपण आता येऊन पोचलो आहे गणपती मंदिरकडे. तर आधी आपण पाया पडणार आहे बाप्पाच्या. ओवी फुल एक्सायटेड. तर आधी आपण मंदिरात जाऊन पाया पडणार आहे आणि मग पुढे काय प्रोग्राम चालू आहे हे जाऊन बघणार आहे. चला. तर मित्रांनो, आम्ही पाया पडून आलेलो आहे आणि इथे मंदिराच्या मुख्य दारापाशीच सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. बघा सुद्धा खूपच भारी.
तर आता पाय पडून तर झालं आहे, आता आम्ही जाणार आहे इकडचे दिवाळी पहाटेचे जे प्रोग्राम आहे ते बघायला. चला. धैर्यासाठी आपण टाळ्या वाजवूया आणि तिला चीअर अप करूया आणि तिचा परफॉर्मन्स बघूया. आहे. त्याचे लेखक आणि स्क्रिप्ट ज्यांनी केलेली आहे ते दिग्दर्शक डोंबिवलीकर आहेत आणि विविध सगळ्यांनाच दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. सगळे तुम्ही खूप छान दिसतात आणि तर दिवाळी निमित्त आपले हे मित्रही नवीन कपडे घालून आलेले आहेत. हिचं नाव आहे डस्टर ओ मॉली आणि हा हनी. खूपच सुंदर.
करण्यात आलं आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता इकडचे सगळे प्रोग्राम बघून मी परत निघालेलो आहे घरी. तर तुम्हाला बघायचे असतील नक्की इकडे या, भेट द्या पुढच्या दिवाळीला. आणि आता घरी जाऊन तुम्हाला दाखवणार काय. चला. तर आम्ही येऊन पोहोचलोय परत बिल्डिंग मध्ये, आणि आपला बिल्डिंग मध्ये जो प्रोग्राम आहे तो मी कव्हर करणार आहे. त्याचं प्रशासन म्हणजे अगदी त्यांच्या जीवनातला एक किस्सा सांगायचा तर एक दिवशी दादोजी कोंडदेव छत्रपती शिवराय म्हणजे कसे संस्कार असतात बघा. छत्रपती शिवरायांबरोबर लहान असताना त्यांना ते तर मित्रांनो, आमच्या सोसायटीचा प्रोग्राम मी आता म्हणजे बघून आटपून आलेलो आहे वर, आणि आता मी घरी जेवायला बसलोय. तर आजचा आमचा मेनू पण दाखवतो, दिवाळी स्पेशल मेनू दाखवतो, मग हा ब्लॉग एंड करूया. चला आता मेनू बघून घ्या गोडधोड. तर मित्रांनो, हा बघा आमचा आजचा मेनू. पुरी, चटणी, श्रीखंड, पिवळ्या बटाट्याची भाजी, कांदा भजी आणि आपली डाळ फ्राय आणि भात. मस्त सोप्पा आणि सिंपल मेनू आहे. आता हे मी पटपट खातो. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा मेनू? दिसतोय ना मस्त? तर मी आता पटपट जेवून घेतो. तुम्ही पण या जेवायला, आणि नसेल येत आत्ता तर तुम्ही तोपर्यंत माझा व्हिडिओ बघा, बाकीचेही माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि बघत राहा सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.